स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. मला माहिती आहे अख्खा कालचा दिवस मी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची वाट बघितली, पण नक्कीच सीईटी सेलने थोडंसं म्हणूया आपल्यासोबत फटकेबाजी केली की आपल्याला प्रोव्हिजनल जी लिस्ट होती किंवा जो रँक होता तो सीईटी सेलने डिक्लेअर केलेला नाहीये. पण नक्कीच लक्षात घ्या, हे दरवर्षी होतं. आता आम्ही या प्रोसेसमधून दरवर्षी जातो, त्याच्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की बाबा हे दरवर्षी पोस्टपोन वगैरे होत जातं. बट नक्कीच पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे सगळं नवीन आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की याही गोष्टीची थोडीशी तुम्ही सवय करून घ्या. आज डिक्लेअर केलं तर मे बी डेट आज असेल तर उद्यावर गोष्टी जाऊ शकतात. त्याच्यामुळे लगेच पॅनिक होण्याची गरज नाहीये, टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आता दादा मग टाइम काय असेल, कधी माझी मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि त्याच्यामध्ये मी काय चेक करायचं आणि कुठे चेक करायचं, हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओकडे वळण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये बरेचसे अपडेट्स मिस करणार आहात. सो जर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन करायचंय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे सॉरी, मी आज सांगितलं होतं की आज आपण आपला कोडिंग कोर्स लॉन्च करतोय, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे आज तो लॉन्च करणं शक्य होत नाहीये. पण आनंदाची गोष्ट हीच आहे की लगेच आपण उद्या संडेला हा कोर्स लॉन्च करतोय. नक्कीच जे सुरुवातीला लवकर एनरोल करतील म्हणजे अर्ली म्हणूया, जे ज्याच्या इंटरेस्टेड असतील त्यांना नक्कीच काही डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. सो नक्कीच उद्या सकाळी 8 वाजताच्या व्हिडिओसाठी तुम्हाला रेडी राहायचंय आणि नक्कीच जे काही डिस्काउंट असतील ते तुम्हाला मिळवायचे आहेतच. सो आता दादा प्रोव्हिजनल रँक काय आहे किंवा याबद्दल नीट समजून घ्या. प्रोव्हिजनल रँक अजून डिक्लेअर झालेला नाहीये अंटिल अँड अनलेस आता रात्रीच्या 3 वाजता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि मे बी हा व्हिडिओ 8 वाजलेला असेल तोपर्यंत तरी डिक्लेअर झालेले नाहीये. मग प्रोव्हिजनल रँक डिक्लेअर करायच्या दोन पद्धती आहेत. एक आहे पीडीएफ मध्ये येते किंवा लिंक मध्ये येते. अख्खेच्या अख्खे पीडीएफ असते, जेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांचं नाव, डिटेल्स वगैरे सगळं असतं आणि ती पूर्ण पीडीएफ असते. तर त्या पीडीएफ मध्ये तुम्ही तुमचा रँक चेक करू शकता किंवा तुमच्या पोर्टलवर सुद्धा तुम्ही करू शकता. मला ही पोर्टलची लिंक आम्हाला कशी भेटेल, मी सोपं तुम्हाला सांगतो. इकडे तिकडे सर्च करण्यापेक्षा आपला ऍप आहे तो तुम्ही डाउनलोड करा. तो खास काउन्सिलिंग प्रोसेससाठी बनवलेला ऍप आहे. त्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ आहेत आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. सो तुम्हाला सारखं जाऊन सर्च करायची गरज नाही, पॅनिक करायची गरज नाहीये. आणि ही जी लिंक आहे ही डायरेक्ट ऍप मध्ये तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल की त्याच्यावर क्लिक केलं की लगेच तुम्हाला तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायला भेटणार आहे. सो या लिंक मध्ये तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर म्हणजे कोणता, EN नंबर, तो तिथे पुट करायचा असतो. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची असते आणि मग तुमची पूर्ण प्रोफाईल तुम्हाला दिसते. पूर्ण प्रोफाईलच्या स्क्रोल केल्यानंतर बॉटमला तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट, युनिव्हर्सिटी रँक, कॅटेगरी रँक हे सगळ्या गोष्टी दिसतात. सो त्याच्यातला स्टेट मेरिट नंबर हा खूप महत्वाचा असतो आणि त्याप्रमाणे ऍडमिशन तुमचे होणार आहेत. आणि पीडीएफ तर लवकरच रिलीज होईल, ते सुद्धा मी ऍप मध्ये पोस्ट करणार आहे, आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये पोस्ट करणार आहे. सो मी सगळ्यांना इन्सिस्ट करेन इकडे तिकडे सर्च करण्यापेक्षा, पॅनिक करण्यापेक्षा एवढा ऍप डाउनलोड करा. प्रत्येकासाठी फ्री आहे. कट ऑफ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत आणि प्लस हे जे सीईटी रिलेटेड इथून पुढे लागणारे अपडेट्स आहेत ते तुम्हाला एका सेकंदात मिळतील, एका जागेवर मिळतील. सो तुम्हाला फक्त तिथे त्या ऍपवर ऍक्टिव्ह राहायचंय. त्याचं नोटिफिकेशन आलं की लगेच तुम्हाला समजणार आहे की मला रँक मिळालेली आहे आणि तुम्हाला पॅनिक करायची गरज नाहीये. मग दादा आल्यानंतर चेक कसं करायचं, मी पुन्हा सिंपल भाषेत सांगतो. ही जी लिंक आहे ही मी प्रोव्हाइड करणार आहे. युट्यूबवरून सुद्धा मी सांगणारच आहे की प्रोव्हिजनल रँक्स आलेले आहेत. बट सोपी गोष्ट की तुम्ही ऍप डाउनलोड करा, प्लस युट्यूबवरला सबस्क्राईब करून ठेवा. सो दॅट जेव्हा मी ती लिंक पोस्ट करेन त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय, तुम्हाला तुमचा EN नंबर टाकायचा, ऍप्लिकेशन आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आणि लगेच तुम्हाला तुमचा प्रोव्हिजनल रँक दिसणार आहेच. लक्षात घ्या, प्रोव्हिजनल रँक दिसल्यावर लगेच पॅनिक करायचं नाहीये. प्रोव्हिजनल रँक तुम्हाला भरपूर प्रकारचे दिसणार आहेत. तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज रँक दिसणार आहे, होम युनिव्हर्सिटी रँक दिसणार आहे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी रँक दिसणार आहे. तुम्ही जर ऑर्फन असाल, डिफेन्स असाल तर त्याचा वेगळा रँक दिसणार आहे. आणि मेन त्याच्यामध्ये असतं स्टेट मेरिट. तर स्टेट मेरिट खूप महत्वाचं असतं कारण तेच सगळ्यात जास्त महत्वाची रँक असते. सो तुमचं जे काही स्टेट मेरिट आलंय ते बाजूला तुम्ही कुठेतरी लिहून काढायचंय आणि डिटेल्स सगळ्या क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत. माझं नाव बरोबर आहे का, माझ्या HSC चे मार्क्स बरोबर आहेत का, माझ्या SSC चे मार्क्स बरोबर आहेत का, प्रत्येक छोट्यातली छोटी डिटेल्स, माझी कॅटेगरी सगळं बरोबर आहे का चेक करायचंय. आणि जर सगळं बरोबर असणार आहे तर तुमचा तिथे काहीही गिव्हन टास्क नाहीये, तुम्हाला काहीही करायचं नाहीये. फायनल मेरिट साठी वेट करायचंय. आय होप तुमच्या मनातले सगळे प्रश्न क्लिअर झाले असतील. राहिला विषय वेळेचा की दादा कधी येईल तर नीट पुन्हा मी सांगतो, लक्षात घ्या. माझ्या अंदाजाने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे जे आहे रँक्स नक्की बघायला भेटणार आहेत.
संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला रँक्स तुमच्या वेबसाईट्सवर दिसतील आणि नक्कीच ऑफिशियल वेबसाईटवर दिसणार आहे. आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि ज्या क्षणी रँक डिक्लेअर होतील मी लगेच तुम्हाला ते अपडेट करणार आहेच. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. अजून कोणत्या अशा इंटरेस्टिंग टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ हवाय तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.